नमस्कार युवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान तुमचे स्वागत. आयच्यो दोन महत्वाच्यो घडामोडी. एक म्हटल्यार फाटल्या दिसांनी आमी गांवकारीच्या वतीन एक ऑडिओ रिलीज केल्लो आणि ह्या ऑडिओचेर कोण तरी एक मनीस आपल्या कार्यकर्त्याक फोन करतालो आणि त्या फोनांतल्यान तो मनीस अशी गजाल सांगतालो की आपल्या कार्यकर्त्याक नोकरी दिवपाक आपूण मोन्सेराताक अमके पैसे दिल्या म्हणून. सध्या गोंयभरात कॅश फॉर जॉब्स हे प्रकरण सुरू असताना अशा पद्धतीचो हो ऑडिओ आमकां मेळ्ळ्या कारणान आमी तो रिलीज केलो. त्या ऑडिओन कोणाचेच नाव नाजाल्यार बाबा तो कोण मनीस उलयता किंवा कोणाक तो फोन करता ह्यो सगळ्यो गजाली ह्यो अस्पश्ट आसल्यो आणि तो पुलिसांनी सोदून काडपाची गरज आसली. ह्या ऑडिओचेर एक आरटीआय एक्टिविस्ट सुदीप तामणकर हांणी एक पुलीस कंप्लेंट फायल केली कुळ्या आणि फोण्या पुलीस स्टेशनाचेर आणि ताणें ही पुलीस कंप्लेंट फायल करून त्या कंप्लेनी भितर तो जो ऑडिओ आणि त्या ऑडिओ भितर जो आवाज आसलो तो आवाज सावर्डेचे आमदार गणेश गांवकर हांचो असो क्लेम तांणी करून त्या संदर्भातली ही पुलीस स्टेशनाचेर कंप्लेंट केली. त्या उपरांत पुलिसांनी सुदीप बाब तामणकर हांकां पत्र बरोवन ह्या ऑडिओच्या संदर्भात डिटेल आणि कितें तुमच्याकडे माहिती आसा नाजाल्यार त्या संदर्भात आणि कितें पुरावे आसात जाल्यार दियात अशें पत्र बरयलें. त्या उपरांत सुदीप बाब तामणकर हांणी त्या ऑडिओची जी क्लिप आसली ती क्लिप आणि त्या क्लिपी वांगडा त्या ऑडिओन जे कितें संभाशण जाल्या त्या संभाशणाच्या संदर्भातले डिटेल्स नांवां सयत ह्या आपल्या त्या पत्राक जाप दिताना तांणी दिल्ली. त्या उपरांत कांय दीस जाले आणि काल एक पत्र कंप्लेनंट सुदीप तामणकर हांकां कुळ्या पुलीस स्टेशनाचे जे पुलीस इन्स्पेक्टर आसात तांणी एक पत्र धाडला की तांणी जी कंप्लेंट केल्ली त्या व्हायरल ऑडिओच्या संदर्भात त्या कंप्लेनींतान कांयच कॉग्निजेबल ऑफेन्स ना. आता ही गजाल जर पळयत जाल्यार आमच्या गोंयांत पुलीस यंत्रणा जी आसा त्या पुलीस यंत्रणेचे काम हे कायद्याचे पालन करप, लोकांक कायद्यांतल्यान संरक्षण मेळोवन दिवप आणि ज्यो काय चुकीच्यो गजाली चल्ल्यात कायद्याचें उल्लंघन नाजाल्यार हेर गुन्यांवकारी प्रकार हे टाळप आणि ते घडले जाल्यार गुन्यांवकारांक सजा दिवप, गुन्यांवकारांचेर गुन्हो नोंद करप हे पुलिसांचें काम. पूण ज्या तरेन आता पुलीस वागपाक लागल्यात हे पुलीस हे आमचे जनतेचे सेवक काय हे पुलीस काय राजकारण्याचे सेवक असो प्रश्न निर्माण जावपासारखी परिस्थिती जाल्लेली आसा. आता कॅश फॉर जॉब ह्या प्रकरणाचो तपास सुरू आसा. तातूंत डीजीपी, एसपी, आयजीपी हांणी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सीन ताणें सांगलें की ह्या कॅश फॉर जॉब प्रकरणाकडे कसलोच पॉलिटिकल कनेक्शन ना म्हणून. आता पॉलिटिकल कनेक्शना शिवाय जर गोंयकार कोणाकडे अशा तरेन लाखांनी रुपया पातयतात, कोट्यांनी रुपया आपल्याकूच टोपी घालून घेतात जाल्यार म्हाका दिसता आमी गोंयकार हे मूर्ख अशें तातूंतल्यान निष्पन्न जाता. पॉलिटिकल कनेक्शन असल्या शिवाय नाजाल्यार ज्या मनशाकडे नाजाल्यार ज्या मनशाच्या एजंटाकडे नोकरे खातीर जे मनीस पयशे दितात ते बेठेच काडून पयशे दिवप हे शक्य आसा काय कितें? जर त्या ऑडिओ भितर एक मनीस जाचो आवाज एका सध्याच्या आमदाराशी मिळतो जुळतो आसा तो मनीस उघडपणान त्या ऑडिओच्या संवादांतल्यान सांगता की आपूण नोकरी दिवपाक मोन्सेराताक अमके पैसे दिले. आता एक तर पुलिसांनी त्या सगळ्या ऑडिओन कॉग्निजेबल ऑफेन्स ना अशें म्हणून पत्र बरयलां. आता जर ऑफेन्स ना जाल्यार आयदर तो ऑडिओ हो मॅनिप्युलेटेड आसपाक जाय, तो ऑडिओ फेक आसपाक जाय नाजाल्यार तो ऑडिओ हो कोणी तरी मुद्दामहून त्या आमदाराक त्रासान घालपाक तयार केल्लो आसपाक जाय. हाचेर कांय स्पश्टीकरण त्या पत्रा भितर आमकां दिसना. आता आनी एक गजाल जी कायद्याच्या संदर्भात आमी जेन्ना कांय लोकांकडेन उलयताले तेन्ना तांचें अशें म्हणणें की न्यायालय नाजाल्यार पुलीस ही अशा पद्दतीन इलेक्ट्रॉनिक एविडन्स कन्सिडर करपाक शकना. जर इलेक्ट्रॉनिक एविडन्स कन्सिडर जावपाक शकना जाल्यार मागीर ह्याच व्हॉट्सएप आणि सोशल मिडियाचेर व्हायरल करपी जे पोस्ट आसात नाजाल्यार डेरोगेटरी पोस्ट आसात
नाजाल्यार धमकीचे पोस्ट आसात, बदनामीचे पोस्ट आसात, हाचेर सायबर क्रायम कंप्लेंट रजिस्टर करून FIR कशी रजिस्टर करता, असोय हातूंतल्यान आता प्रश्न निर्माण जाल्लो आसा. सो ह्या जर व्हायरल ऑडिओ प्रकरणात जर कॉग्निजेबल ऑफेन्स ना जाल्यार आयदर तो व्हायरल ऑडिओ मॅनिप्युलेट आसपाक जाय. जर तो व्हायरल ऑडिओ मॅनिप्युलेटेड आसा काय ना हाचो सोद जर पुलिसांनी घेवंक ना जाल्यार पुलिसांनी तो ऑडिओ किंवा त्या संभाशणात कांयच कॉग्निजेबल ऑफेन्स ना असो सोद कसो लायलो. जर ह्या ऑडिओन कॉग्निजेबल ऑफेन्स ना जाल्यार मागीर कॅश फॉर जॉब प्रकरणात सध्या जी चौकशी सुरू आसा, जो तपास सुरू आसा, ज्यो FIR रजिस्टर जाल्ल्यो आसात, ताचे जे एव्हिडन्स आसात ते मेनली एव्हिडन्स हे आयदर व्हॉट्सएप मेसेजीस आसपाक शकतात, नाजाल्यार आयदर फोन रेकॉर्डिंग आसपाक शकता. मागीर हे एव्हिडन्स जर कॉग्निजेबल ऑफेन्स थारपाक शकनात जाल्यार हाचो अर्थ कॅश फॉर जॉब ह्या प्रकरणांतल्यान दोंगर पोखरून उंदीर बाहेर पडणे अशें जे म्हणटात तशेंच जावपाची शक्यताय दिसता. आणि त्या खातीर पुलीस खंय तरी पॉलिटिकल इन्फ्लुएन्सान ह्यो सगळ्यो गजाली लिपोवपाक सोदता, ह्या सगळ्या गजालींचेर खंय तरी चादर घालपाक सोदता अशें हातूंतल्यान म्हणचें पडटलें. आणि त्या खातीर आता जेन्ना पुलिसांनी तातूंत कॉग्निजेबल ऑफेन्स ना अशें म्हटलें म्हणून ते फायनल जायना, ताका फुडल्या ऑथॉरिटी कडेन दाद मागपाक मेळटा. पूण जर दर एका नागरिकाक ह्यो असल्यो इल्लिगल गजाली, असल्यो बेकायदा गजाली, असल्यो करप्शनाच्यो गजाली, असल्यो घोटाळ्याच्यो गजाली, ह्या सगळ्या गजाली खातीर जर सामान्य नागरिकांक कोर्टा मेरेन वचपाचें जर पडलें जाल्यार मागीर समाज म्हणून जागृत नागरीक आसून उपयोग कितें. म्हणजे दर एका नागरिकाक ह्या गजाली घेवन जर कोर्टा मेरेन वचचें पडलें जाल्यार तेणी आपले सगळे काम धंदे सोडून हाच्याच फाटल्यान लागचें पडटलें. आणि त्या खातीर ज्यो डेमोक्रेटीक स्ट्रक्चरान ह्यो ज्यो ऑथॉरिटीज आसात, मागीर ते पुलीस जावं, एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसां जावं, तांणी योग्य पद्दतीन जर काम करत जाल्यारच ह्या सगळ्या गजालींचेर मात करप शक्य आसा. त्यो खंय तरी गजाली व्यवस्थित जायना अशेंच हातूंतल्यान म्हणचें पडटलें. आता हो जालो एक विशय. दुसरो विशय आनी एक इम्पॉर्टंट. आमी जेन्ना X म्हटल्यार पयलींचो ट्विटर चॅक करतात, त्या ट्विटराचेर एक व्हिडिओ म्हाका पळोवपाक मेळ्ळो. तो व्हिडिओ आसलो SP सायबर क्रायम IPS राहुल गुप्ता हांचो. तांचे खुबशे व्हिडिओ, तांचे खुबशे पोस्ट आसात जातूंतल्यान तांणी सायबर क्रायमा विशीं जागृताय करपाच्या संदर्भात हे व्हिडिओ नाजाल्यार हे पोस्ट घातलेले आसात. बरी गजाल. लोकांनी कशें सावध रावपाक जाय, ह्या सायबर क्रायमाची पद्दत कशी आसता, तांची मोडस ऑपरेंडी कशी आसता, ताका ते कशे लोकांक आमिशां दाखयतात, ताका त्या पासून तुम्ही कशा पद्दतीन सावध रावपाक जाय, ह्या विशयीची जागृताय करपी कितलेशेच सोशल मिडियाचेर पोस्ट आणि स्पेशली X ह्या हँडलाचेर अशा पद्दतीचे पोस्ट आणि व्हिडिओ आमकां IPS राहुल गुप्ता हांचे पळोवपाक मेळटा. आता राहुल गुप्ता IPS जे ऑफिसर आहात, यंग एनर्जेटिक अशा पद्दतीचे ते IPS ऑफिसर आसात, ते सायबर क्रायमा विशयी इतली जागृताय करतात. पूण आयज अख्ख्या पुलीस, सरकार आणि गोंयकार जनतेच्या मुखार दोळ्यां देखत एक सायबर क्रायम सुरू आसा. तो कसलो क्रायम? तर गोंयांत जो सनबर्न फेस्टिवल जाता, दर वर्सा इयर एंडिंगाक हो फेस्टिवल जाता, पूण ह्या फेस्टिवलाक सरकारचे परमिशन नसताना हे फेस्टिवलाचे ऑर्गनायझर तिकीट बुकिंग कशा पद्दतीन करपाक शकतात, हो पयली मेनली प्रश्न आसा. आता धारगळ हांगासर हो फेस्टिवल जावपाचो आसा अशें सनबर्न आपल्या ऑफिशियल वेबसायटीचेर डिक्लेअर करता, डेस्टिनेशनूय दाखयता, गुगल मॅपूय दाखयता आणि ताचेर तिकीट बुकिंगूय तांची सुरू आसा. पूण जेन्ना ह्याच विशयाचेर हायकोर्टान एक PIL फायल जाता आणि त्या PILाचेर सरकार जेन्ना एफिडेविट दिता की आमी अजून मेरेन सनबर्न फेस्टिवलाक कसलेंच परमिशन दिवंक ना, सरकार ऑफिशियली एफिडेविटांतल्यान सांगता कोर्टाक की आमी परमिशन दिवंक ना, जाल्यार सनबर्न ऑर्गनायझर हो इव्हेंट धारगळे हांगासर 28, 29, 30 ह्या 3 दीस खंयच्या टायमार आणि खंयसर जावपाचो आसा अशें डेस्टिनेशन डिक्लेअर करून तिकीट बुकिंग कशें करपाक शकता? हो सगळो प्रकार सायबर क्रायम, सायबर गुन्हो थाराना काय कितें हाची जाप IPS राहुल गुप्ता गोंयकारांक दितले काय कितें?
आता या संदर्भात कालूच पेडणेचे मोगोचे फुडारी आणि मिशन फॉर लोकलाचे संस्थापक राजन कोरगांवकर हांणी एक कंप्लेंट फायल केला सायबर क्रायम ब्रांचीकडे की सनबर्न या फेस्टिवलाक सरकारचे कसलेच परमिशन नसताना त्या सनबर्न ऑर्गनायझरा कडल्यान इलिगली तिकीट बुकिंग सुरू आसा। आता जेन्ना आमी ते वेबसायटीचेर गेले आणि डिटेल्स पळयले, ते डिटेल्स जर पळयत जाल्यार सनबर्न फेस्टिवलाक जी टेबलां थंयसर जी मांडलेली असतात त्या टेबलांक लाखांनी रुपयाचे तिकीट्स असतात, म्हणजे 1.5 लाख रुपया मेरेन टेबल्स हे बुक करचे पडटात। हाचो अर्थ ह्या फेस्टिवलांतल्यान क्रोर्स ऑफ रुपीसाचो टर्नओव्हर जाता। आता हो विषय जेन्ना PILच्या वेळार आर्ग्युमेंटाक आयिल्लो त्या वेळार कोर्टानूय अशा पद्धतीचे ऑब्झर्वेशन्स केल्ले की ज्या इव्हेंटाक सरकारान परमिशनूच दिवंक ना त्या इव्हेंटाचे तिकेटी जर लोक विकत घेत जाल्यार त्या लोकांक आनी कितें म्हणत असो प्रश्न आपल्या कोर्टान आपल्या ऑब्झर्वेशनांतल्यान विचारलेलो। आता असो प्रश्न ऑब्झर्व करून कोर्ट वगी रावपाक शकता काय कितें? सरकारचे म्हणणे आसा, ह्या पयलीं टुरिझम मिनिस्टर रोहन खंवटे हांणी एक स्टेटमेंट केल्लो आसा की गव्हर्नमेंटान अजून मेरेन ह्या इव्हेंटाक कसलेच परमिशन दिवंक ना। आता ते ऑर्गनायझर कितें करतात, दे आर डुईंग इट एट देअर ओन रिस्क। आता एट देअर ओन रिस्क अशें म्हणून लोकांक तोपयो घालपाक मेकळीक सरकार दिवपाक शकता काय कितें? जेन्ना सरकारच्या दोळ्या मुखार अशा पद्धतीचो हो प्रकार सुरू आसा त्या प्रकाराचेर सरकार कांयच ऍक्ट करिना, पुलीस कांयच ऍक्ट करिनात आणि हांगा आमकां सायबर क्रायमाच्या अवेअरनेसाची तत्वज्ञाना आणि भाशणां जर हे पुलीस ऑफिसर दिवपाक लागले जाल्यार मागीर विश्वास हांचेर कसो दवरपाचो असो प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाता। सरकाराक हो इव्हेंट करपाचो आसा, ह्या इव्हेंटाची तोखणाय ही खुद्द मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी नीती आयोगाच्या बसकेक केल्लेली आसा आणि तातूंत तांणी म्हटलेलें आसा की सनबर्न सारको इव्हेंट हो गोंयचो टुरिझम प्रमोट करपाक गरजेचो आसा। गरजेचो आसाच, ताच्या बद्दल कोणाचेच दुमत ना, पूण तो इव्हेंट खंय जावचो, लोकांक कमीत कमी कशा पद्धतीन त्रास न जाता हो इव्हेंट करपाक जाता हाचेर चर्चा करची सोडून सरकार ह्या अशा पद्धतीन जेन्ना न्यायालयाचीच दिशाभूल करता, लोकांची दिशाभूल तर सरकार करीत आसाच, पूण ज्युडिशियरी न्यायालयाची दिशाभूल जर सरकार करता जाल्यार ह्यो गजाली ह्यो ह्या लोकशायेक सोबतात काय कितें असो प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाता। सनबर्न इव्हेंट जर करपाचोच आसा जाल्यार ताका प्रायर व्यवस्थित पद्धतीन तुम्ही परमिशन दिया, ताची तयारी करा, लोकांक विश्वासान घेया आणि मागीर तो इव्हेंट करा। पूण कोस्टल बेल्टान जावपी हो इव्हेंट हाडून धारगळे सारक्या ग्रामीण वाठारांत अशा पद्धतीचो इव्हेंट करप हे कितपत योग्य थारता? जर खरोच हो इव्हेंट राज्या खातीर इम्पॉर्टंट आसा जाल्यार म्हाका दिसता मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी जर ह्या इव्हेंटाक सगळी कडेन विरोध जाता जाल्यार हो इव्हेंट आपल्या सांखळी मतदारसंघात ऑर्गनायज करचो, जेणे करून सांखळी मतदारसंघातल्या लोकांक ताचो व्यावसायिक फायदोय जातलो, तरणाट्यांक ह्या इव्हेंटांतल्यान ह्या एंटरटेनमेंटल्यान एक नवी उर्बा मेळटली, बायलां जी आसात महिला तांकां एक आत्मसन्मान मेळपाक मजत जातली, टुरिस्टूय दोतोर प्रमोद सावंत हांच्या सांखळे मतदारसंघात नॅशनल इंटरनॅशनल टुरिस्ट पावतले, तांकां एक गजाल कळपाक बरी पडटली की मुख्यमंत्र्यान आपलो मतदारसंघ कसो विकसीत केला, कितलो डेव्हलप केला आणि कशा पद्धतीचो सुंदर असो हो मतदारसंघ सांखळी मतदारसंघ आसा। ह्यो सगळ्यो गजाली ह्यो नॅशनल इंटरनॅशनल टुरिस्टांक कळपाकूय तातूंतल्यान मजत जातली, सांखळेकारूय खूश जातले, सांखळेकारांक धंदो मेळटलो, सांखळ्यातल्या तरणाट्यांक तातूंतल्यान नवी उर्बा मेळटली, नवें इन्स्पिरेशन मेळटलें, राज्याचोय फायदो जातलो। मागीर हें करिनासतना ज्यो ज्यो गजाली हेर वाठारांतल्यान ज्यो धुकलून उडयतात, त्या हेर वाठारांतल्यान ज्यो न्हयकारतात त्यो हाडून ताचे प्रयोग सगळे पेडणे तालुक्यान करप हें पेडणेकार मानून घेतले काय कितें हो आता निमणो प्रश्न आसा। काल एक बसका पेडण्या जाली, ज्या बसकेन वेगवेगळे पंचायत, पालिका, हेर जे सामाजिक कार्यकर्ते आसात तांची एक बसका जावन तांणी एक निश्चय केला की ह्या सनबर्न महोत्सवाक आमी विरोध करतले। सनबर्न महोत्सवाक विरोध करपी प्रेस कॉन्फरन्स पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हांणी घेतलेली। ताच्या वांगडा धारगळचे आदले सरपंच अनिकेत साळगांवकार आणि नानू हरमलकार, तुकाराम हरमलकार झेडपी
हे हाजीर असले. हे सगळे मनीस कालच्या बसकेक दिसोंक ना म्हणटकूच लोकांच्या मनात एक दुबाव तयार जालो. आता ताचेर ते कितें स्पश्टीकरण दितले हे पळोवचेच पडटले. पूण एक गजाल स्पश्ट आसा की ह्या सनबर्न फेस्टिवलाच्या नांवार खंय तरी थळाव्या लोकांक कांय पंच वांगड्यांक वांगडा घेवन तांकां पयसो दिवन हो फेस्टिवल धारगळेतूच जावपाक जाय अशा पद्धतीचे प्रयत्न हे ह्या सरकारा कडल्यान सुरू आसात. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी IPBचे चेअरमॅन म्हणून ज्या प्रोजेक्टाक अप्रुव्हल दिला तो प्रोजेक्ट म्हटल्यार डेल्टिनाचो टाउनशिप प्रोजेक्ट, त्याच जागेन हो सनबर्न महोत्सव जाता. हाचो अर्थ ह्या सनबर्न महोत्सवाक पुरायपणान चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हांचो पाठिंबो आसा हे आणि कोणी वेगळेपणान सांगपाची गरज ना. पेडणे मतदारसंघाचे पालकत्व हे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी स्वीकारलेले आसा. पालक म्हटल्या उपरांत आपल्या भुरग्यांची काळजी घेवप ही पालकाची जबाबदारी. पालक आपल्या भुरग्यांक वाऱ्यार सोडपाक शकना आणि आपल्या भुरग्यांक फोंडानूय घालपाक शकना. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे पेडणे मतदारसंघाचे पालक मंत्री म्हणून हो महोत्सव सनबर्न महोत्सव हो पेडण्या धारगळे हाडून खरेंच ह्या आमच्या पेडण्याच्या भावी पिढयेचे बरें करपाक सोदता काय हांकां वेगवेगळ्या नादाक लावपाक सोदता हे आता मुख्यमंत्र्यानूच म्हाका दिसता सांगपाची गरज आसा. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे या दोगांयनी ओपनली येवन सनबर्न फेस्टिवलाक लागून राज्याचो कसो विकास जाता, राज्या खातीर हो महोत्सव कित्याक गरजेचो आसा, ह्या महोत्सवांतल्यान कितें कितें बरे गजाली घडटात ह्यो सगळ्यो लोकांक एक्सप्लेन करपाची गरज आसा. ह्या महोत्सवाच्यो ज्यो बाकीच्यो गजाली आसात, ह्या महोत्सवाच्यो वायट गजाली आसात, नाजाल्यार ह्या महोत्सवाक लागून कितें परिणाम जावपाक शकतात ह्यो ज्यो गजाली आसात त्यो गजाली लोक परत परत सांगत आसात. पूण बऱ्यो गजाली सरकारान उघडपणान सांगपाची गरज आसा. लोकांच्या प्रश्नाच्यो जापो, लोकांच्या प्रश्नाचे स्पश्टीकरणूय दिवपाची गरज आसा. हे जो मेरेन सरकार करिना तो मेरेन एक गजाल नक्की आसा की ह्या सनबर्न जावं नाजाल्यार आनी कितें असले फेस्टिवल जावं हातून अंडर द टेबल आणि पड्ड्या फाटल्यान कितलेशेच आर्थीक व्यवहार जातात आणि ह्या आर्थीक व्यवहाराक लागूनच लोकांचे कितें जावं आपली बोर्सां भरली काय हांचें काम सोंपलें अशा पद्धतीची समजूत लोकांची जाल्ली आसा. ही समजूत खरी काय फट हे आता सरकाराक आपल्या कृतींतल्यान थारावचें पडटलें. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी फेसबुक लायव्हच्या माध्यमांतल्यान तुमच्या मेरेन येत रावतले. आमचे गांवकारी YouTube चॅनल सबस्क्राईब करपाक विसरूं नाकात. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते लायक आणि शेअर करपाकूय विसरूं नाकात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम फॉलो करपाक विसरूं नाका. गांवकारी हे इंडिपेंडंट जर्नलिझमाचे एक प्लॅटफॉर्म आसात. आमी ह्या पयलीं तुमकां अपील केल्लें आसा की तुमच्या जनतेच्या सहकार्यान, जनतेच्या सपोर्टान अशा पद्धतीन इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म चलपाक शकता आणि त्या खातीर तुमकां बारीकसो सपोर्ट आमकां करचो पडटलो. तुम्ही दर म्हयन्याक फक्त मिनिमम 100 रुपी सुद्धा जर सपोर्ट करपाक शकले जाल्यारूय अशा पद्धतीचो हो इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म चलपाक शकता आणि तुमचे विषय त्या प्लॅटफॉर्माच्या वरवीं आमच्यान मांडपाक शक्य जावं शकता. हे सगळें तुमकां शक्य करून दाखोवपाक जाय आणि त्या खातीर तुमचो सपोर्ट आमच्या खातीर खूब गरजेचो आसा. अशेच वेगवेगळे विषय घेवन आमी तुमच्या मुखार येत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.